जलगांव जिले के चालीसगांव में पुलिस को एक बड़ी कामयाबी मिली है। हाईवे पुलिस ने एक नाकाबंदी के दौरान 64 करोड़ 90 लाख रुपए की ड्रग्स जब्त की है। ये घटना 24 जुलाई 2025 की शाम 7 बजे की है। चालीसगांव हाईवे पुलिस बोडरे गांव के पास नाकाबंदी कर रही थी। उसी समय उन्हें एक लाल रंग की मारुति ब्रेजा कार पर शक हुआ। ये गाड़ी चालीसगांव से छत्रपति संभाजीनगर की तरफ जा रही थी। पुलिस ने गाड़ी की तलाशी ली तो डिक्की में 2 सूटकेस के अंदर सफेद रंग का एक क्रिस्टल पदार्थ मिला। पुलिस ने तुरंत चालीसगांव ग्रामीण पुलिस और फॉरेंसिक टीम को बुलाया। जांच में पता चला कि ये पदार्थ एफ्टामाइन ड्रग्स है। इसका कुल वजन 43 किलो है और उसकी कीमत लगभग 64 करोड़ 90 लाख रुपए है। पुलिस ने गाड़ी के ड्राइवर अब्दुल आसिम अब्दुल आला सैयद को गिरफ्तार कर लिया और उसकी गाड़ी भी जब्त कर ली। इस मामले में चालीसगांव ग्रामीण पुलिस स्टेशन में एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया गया है। इस अपराध की गंभीरता को देखते हुए जलगांव जिले के पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने 4 टीमें बनाई हैं। ये टीमें दिल्ली, बैंगलोर, मध्य प्रदेश और तमिलनाडु में फरार आरोपियों की तलाश में भेजी गई है। जांच के दौरान पुलिस ने 28 जुलाई को तमिलनाडु से महालिंगम नटराजन नाम के एक और आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी महालिंगम नटराज 2 बार गांव का सरपंच रह चुका है और उसकी पत्नी 1 बार सरपंच रह चुकी है। दोनों आरोपियों को कोर्ट ने 6 अगस्त तक पुलिस हिरासत में भेज दिया है। इस मामले में योगेश महालिंगम और 2 अन्य अज्ञात लोगों की तलाश जारी है। पुलिस ने गिरफ्तार किए गए आरोपियों और फरार आरोपी योगेश के बैंक खाते भी फ्रीज कर लिए हैं। शुरुआती जानकारी के मुताबिक महालिंगम नटराजन पर 12 और फरार आरोपी योगेश पर 3 अलग अलग केस दर्ज है। इस मामले में पुलिस आगे की जांच कर रही है। ऐसी जानकारी जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने शनिवार को हुई पत्रकार परिषद में दी है। झकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। 24 तारीख सायंकाळी जे चाळीसगाव ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये कन्नडगडचा जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता। त्या गाडीतून आम्ही 43 केजी ॲम्फेटामाइन जप्त करण्यात आलेला होता। त्याची पूर्ण किंमत होता 64 करोड 98 लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल त्याला ते दिवशी आम्ही अटक करण्यात आले होते। मग आरोपींच्या तपासादरम्यान दिलेल्या माहितीनुसार आम्ही 4 पथक तयार करण्यात आले होते। एक पथक दिल्ली, एक पथक मध्य प्रदेश, एक बेंगळूर आणि एक नागपट्टणम तमिळनाडूत पाठवण्यात आले होते। मग एका पथक जे नागपट्टणम तमिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे माणसं ही पूर्ण ड्रग्सचं सूत्रधार आहे, किंगपिन आहे, त्यांना एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना नागपट्टणममधून अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना काल चाळीसगाव कोर्टात प्रोड्यूस केला आणि 5 दिवसाचं पोलीस कस्टडी भेटलेलं आहे। ह्याचं जे महालिंगमचं बॅकग्राऊंड असे आहे की त्यांच्या विरोधात आतापर्यंत 12 जुने गुन्हे आहे, त्याच्यापैकी 2-3 एनडीपीएसचा गुन्हा देखील आहेत। आतापर्यंत जे तपास मध्ये ही निष्पन्न झालं की ही जे माणसं आहे ड्रायव्हर आहे दिल्ली आणि हरियाणा बॉर्डरमधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्सचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता। ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तमिळनाडू बॉर्डरपर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढच्या माणसं घेऊन जाणार होते। मग ही जे पुढचं माणसं आहेत म्हणजे दिलेल्या माहितीनुसार नागपट्टणमकडे घेऊन जाणार होता। नागपट्टणमवरून म्हणजे नागपट्टणम आणि श्रीलंकाचं बॉर्डर अंदाजे 15-20 किलोमीटर असतात। मग तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत तिथं होतात। मग असा अंदाज आहे की ही जे काही एवढं मोठं क्वांटिटी आहे कदाचित ती एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या बाबतीत आमचा तपास चालू आहे। आणखीन या गुन्ह्यामध्ये एक निष्पन्न आरोपी आहे योगेश महालिंगम, ते फरार आहे। त्यांचं अटक करण्यासाठी आमचं पथक प्रयत्न करत आहे। लवकरात लवकर त्यांनाही देखील अटक करते। अजून काय डिटेल असेल तर आपल्याला अपडेट देऊया। ते नागपट्टणममध्ये एक गाव आहे वेलुंद मावली, या गावाचा ही जे आरोपी अटक केलेला आरोपी आहे महालिंगम त्यांना स्थानिक पातळीवर त्यांच्या गावाकडे त्यांना बुलेट महालिंगम म्हणतात। तो 2 वेळा सरपंच निवडून आलेले होते। त्यांचं पत्नी आहे, पत्नी राधामणी म्हणून, तिन्ही पण म्हणजे 1 वेळा सरपंच म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि यांचा एक लहान मुलगा आहे अलेक्स महालिंगम, तो देखील एकदा जेडपी सदस्य म्हणून निवडून आलेला आहे आणि ही तिन्ही जे सरपंच असो किंवा जेडपी असो त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिला आणि त्यांनी निवडून आले होते। हा जे पहिला आरोपी आहे अबुल हा आणि महालिंगम 2003 ते 2009च्या दरम्यान हा अबुल होत्या बेंगळूर जेलमध्ये
आणि महालिंगम होता तमिळनाडू जेलमध्ये. आणि दोघांचा जे वकील होता एकच माणूस होता आणि वकिलांचा भेटगाठ आणि या विषयावर त्यांचे संबंध आले होते आणि या विषयावरून ते पुढील म्हणजे हे ड्रग्सच्या व्यापारामध्ये उतरलेलं आहे सोबत. आणि दोघं पण म्हणजे ह्याच्या पूर्वी देखील असंच ड्रग्सच्या कारवाईमध्येच जेलमध्ये होते. म्हणजे जेलमध्ये अंदाजे 2009 मध्ये दोघं बी बाहेर पडलेले आहेत 6 वर्षात. मग 2009 पासून आत्ता म्हणजे 15-16 वर्षापासून त्यांचे संबंध आहेत. बट त्यांनी नेमका हे ड्रग्सचा व्यापार करत होता का सोबत नाही आहे या विषयावर क्लॅरिटी नाही आहे.